जय शिवराय मित्रांनो, अगदी काही दिवसांपूर्वी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक संसदेत मांडले। हे विधेयक वक्फ बोर्ड या इस्लामिक संस्थेवर नियंत्रण आणणारे विधेयक आहे। त्यामुळे साहजिकच काँग्रेस सहित इंडिया आघाडीतील घटक पक्षांनी सरकारच्या या विधेयकाविरोधात संसदेत आवाज उठवायला सुरुवात केली। आपल्यापैकी बहुतांश जणांना माहितीच नसेल की वक्फ बोर्ड नेमकं काय आहे, का मोदी सरकार या बोर्डावर नियंत्रण आणण्यासाठी नवीन विधेयक संसदेत पारित करू इच्छित आहे आणि या वक्फ बोर्डमुळे ज्या हिंदू व इतर धर्मातील लोकांवर अन्याय झालाय ते या विधेयकाच्या समर्थनार्थ रस्त्यावर का उतरत आहेत। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर नीट समजून घेणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा व त्याआधी असेच माहितीपर व्हिडिओ बघण्यासाठी आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। वक्फ बोर्ड ही एक स्वतंत्र इस्लामिक बॉडी आहे जिची स्थापना 15 ऑगस्ट 1947 नंतर करण्यात आली होती। धर्माच्या आधारावर देशाची फाळणी झाल्यानंतर भारतातून जे मुस्लिम पाकिस्तानात गेले त्यांच्या भारतातील संपत्तीवर दावा ठोकण्यासाठी मूलतः या बोर्डाची स्थापना करण्यात आली होती। मुस्लिम संघटनांनी केलेल्या मागणीनुसार तत्कालीन जवाहरलाल नेहरू सरकारने या बोर्डाची स्थापना केली होती। मात्र या बोर्डाकडे असलेले अनियंत्रित अधिकार इतर धर्मियांवर अन्यायाचे कारण बनू लागले। 2013 साली काँग्रेस सरकारने एक विधेयक संसदेत पारित केले व त्या विधेयकाने वक्फ बोर्डाला पाशवी अधिकार प्राप्त करून दिले। म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर वक्फ बोर्ड देशातील कुठल्याही व कोणाच्याही मालकीच्या जागेवर स्वतःचा दावा सांगू शकतो। सामान्यतः असं होतं की एखाद्या व्यक्तीच्या जागेवर दुसऱ्या कुठल्या व्यक्तीने दावा सांगितला तर त्याला मूळ मालकाच्या विरोधात स्वतःचा दावा सिद्ध करावा लागतो। पण वक्फ बोर्डाच्या बाबतीत हे अगदी उलट आहे। म्हणजे जमीन तुमच्या मालकीची, संपत्ती तुमची, सर्व कागदपत्र तुमच्याकडे, पण वक्फ बोर्ड जर तुमच्या जागेवर दावा सांगत असेल तर तुम्हाला ती जागा स्वतःची आहे हे सिद्ध करावं लागतं। विशेष म्हणजे वक्फ बोर्ड विरोधातले प्रकरण भारतीय संविधानानुसार सुरू असलेल्या न्यायालयात ऐकलं जात नाही। हे प्रकरण वक्फ बोर्डाच्या ट्रिब्युनलमध्ये चालतं। म्हणजे ज्यांनी तुमच्या जागेवर दावा ठोकला आहे त्यांच्याकडे जाऊन तुम्हाला स्वतःसाठी न्याय मागावा लागतो। हे अनियंत्रित अधिकार वक्फ बोर्डाकडे गेले आणि त्यानंतर या बोर्डाने संपूर्ण देशभरातील विविध जागांवर स्वतःचे दावे सांगून त्या जागा अक्षरशः लुटल्या। यात पुढे अशा काही केसेस समोर आल्या ज्यामध्ये एखाद्या ठिकाणी 1500 वर्ष जुने मंदिर होते, पण तरीही त्या जागेवर वक्फ बोर्डाकडून दावा ठोकण्यात आला की ही जागा आमची आहे। वक्फ बोर्डवर साधारणतः सर्व सदस्य हे मुस्लिम असतात आणि म्हणून कुठल्याही सरकार या बोर्डाच्या विरोधात निर्णय घेताना 10 वेळा विचार करतो आणि याचीच परिणिती म्हणून आज रेल्वे व डिफेन्स यांच्यानंतर भारतातील सर्वाधिक जागा वक्फ बोर्डाकडे आहे। वक्फ बोर्डाने ठोकलेल्या दाव्यामुळे आज अनेकांची घरं उद्ध्वस्त झाली आहेत, तर अनेकांनी आपली संपत्ती गमवावी लागली आहे। अशा या अनियंत्रित आणि पाशवी बोर्ड विरोधात केंद्रातील मोदी सरकार सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी विधेयक आणत आहे। देशभरातील लाखो तक्रारदारांनी वक्फ बोर्ड विरोधात याचिका दाखल केल्या होत्या। मात्र तत्कालीन काँग्रेस सरकारने या बोर्डाच्या मजबूतीसाठी अशा काही तरतुदी करून ठेवल्या होत्या ज्या विरोधात देशात सर्वोच्च न्यायालय सुद्धा काहीही निर्णय घेऊ शकत नव्हतं। म्हणून केंद्रातील मोदी सरकारने अखेर लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक संसदेत मांडलेलं आहे। वक्फ बोर्डाच्या दाव्यामुळे उद्ध्वस्त झालेले कुटुंब व इतर धर्मीय लोक मोदी सरकारद्वारे मांडण्यात आलेल्या या विधेयकाच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरलेले आहेत। त्याचं कारण आहे की वक्फ बोर्डाला देण्यात आलेल्या अनियंत्रित अधिकारांमुळे लाखो कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत। तत्कालीन काँग्रेस सरकारांनी मुस्लिम वोट बँकेला खुश ठेवण्यासाठी या इस्लामिक बोर्डाला अनियंत्रित अधिकार दिले खरे, पण त्या आडून ज्या हिंदू व इतर धर्मीय लोकांवर गेली 5 दशकं अन्याय झाला त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी काँग्रेस पक्षाने व त्यांच्या सहकाऱ्यांनी काहीही केलं नाही। मोदी सरकारने या बोर्डाविरोधात विधेयक मांडून अखेर लाखो कुटुंबांचं म्हणणं ऐकून घेतलेलं आहे, असं सर्वसामान्य जनतेचं मत आहे। भारतीय लोकशाही संविधानाला सर्वोच्च स्थान आहे आणि कुठलंही सरकार स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी अशा धार्मिक संस्थांना संविधानाची हत्या करून अनियंत्रित अधिकार प्रदान करत असेल तर त्या विरोधात उभे राहणे एक संविधान प्रेमी नागरिक म्हणून आपल्या सर्वांचेच कर्तव्य आहे। या सर्वाबद्दल तुम्हाला काय वाटतं? वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक आणून नरेंद्र मोदी सरकार योग्य पाऊल उचलत आहे की नाही हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा व हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।